आम्ही असे मध्ये मध्ये थांबत 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 पुढे जातो। ये कुत्रा मागे लागला। सायकलची हालत बघा। आणि आता मस्त वातावरण बनलंय इकडे सगळीकडे। मित्रांनो समोर रोड बघा, त्या मागे पुढे सगळीकडे बघू शकता। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी इंडिपेंडन्स डे। मित्रांनो, आज इंडिपेंडन्स डेच्या दिवशी आम्ही सर्व यंग सायकलिस्ट माळशेज घाटाच्या दिशेने निघालो आहे। म्हणजे आज आम्ही इंडिपेंडन्स डेच्या दिवशी माळशेज घाटाची सफर करणार आहोत। सकाळी निघालो मुंबईतून, तेव्हा खूप ट्रॅफिक होतं, त्यामुळे शूट केलं नाही। आता जरा थोडंसं मुंबईच्या बाहेर आल्यासारखं होतंय, भिवंडीच्या आसपास पोहोचतोय, तो शूटिंग चालू केलं। आज आपल्याबरोबर सगळे दिग्गज इंटरनॅशनल राईड करून आलेले एकदम यंग सायकलिस्ट आहेत। सगळ्यांबरोबर धमाल करणार आहोत। सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। सो कल्याण क्रॉस करतोय। एवढं ट्रॅफिक आहे, एवढं ट्रॅफिक आहे, काय विचारू नका। आता जरा वाटलं जरा शूट करावं। मगाशी एका ठिकाणी ब्रेकफास्ट केला मस्तपैकी आणि आता 60 किलोमीटर राहिले आपलं हॉटेल। आज आपण हॉटेलमध्ये जाणार आणि रेस्ट करणार आणि उद्या सकाळी आपण क्लाइम्बिंग करतोय माळशेज घाट। सो बरोबर राहा, संपूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्यासाठी असेच वेगवेगळ्या विषयाचे सायकलिंगचे व्हिडिओज मी घेऊन येत असतो। सो सबस्क्राईब करा। सोबत बाळासाहेब आहेत आपल्या, मस्तपैकी पनवेलवरनं आलेत आणि हा सर्वात यंग क्राऊड आहे आपला सायकलिंग साठीचा। यांच्याबरोबर आपण बरेचसं काही शिकलो आहे, लॉंग डिस्टन्स केले आहेत आणि सगळं काही केलं आहे। सो मंडळी आता चालवतोय तर हळूहळू ट्रॅफिक कमी व्हायला लागले आहे आणि बघूया आता। हट 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 हट। कुत्रा मागे लागला, काय नाही, थोडा वेळ धावत आला मागे, मग मी हळू केलं आणि जरा हटहट केलं, मग तो गेला। सवय झाली आता, कुत्रा मागे लागला ना की बेस्ट वे हळू करायची, काय नाही करत ते लोक। आणि मग नंतर आरामात पुढे जायचं, स्लो करायची, तुम्हाला जेवढं जमेल तेवढी स्लो करायची आणि मग हळूहळू हळूहळू करून मग ते लोक जातात, तुम्ही थांबलात की ते लोक थांबतात। देर इज नथिंग बिग इन दॅट। मग जायचं आरामात। ही सुरू झाली ग्रीनरी आता। जवळजवळ 3 तास सायकल चालवल्यानंतर 3-3.5 तास आता ग्रीनरी सुरू झाली आहे आणि मजा येते। हलका हलकासा पाऊस पडतोय, ओव्हरऑल मजा येते। नाही माहित। येस, सो मंडळी आता आपण रायता ब्रिजवर थांबलेलो आहोत आणि मुरबाडच्या दिशेने चाललेलो आहोत आणि आता मस्त वातावरण बनलंय इकडे सगळीकडे। चारी ठिकाणी तुम्ही बघू शकता, मस्त हिरवळ लागलेली आहे आपल्याला आणि मला पण आता शूट करायला खूप मस्त वाटतंय, एकदम जबरदस्त वाटतंय। सो इंडिपेंडन्स डेची ही राईड तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अतिशय खराब रोड आहे, तुम्ही बघू शकता, वरपर्यंत चिखल उडलाय।
50 किलोमीटर राहिलं हॉटेल. पाऊस तर एकदम रिमझिम आहे, पण क्लायमेट क्लास बनलं एकदम. मे बी पुढे डोंगरामध्ये गेल्यावर पाऊस भेटेल आम्हाला. पण आतापर्यंतची राईड 50 किलोमीटर होतील आता, आणि 50-45 राहतील हॉटेलसाठी. सो मजेदार आहे आत्तापर्यंतची राईड. पुढे बघूया क्लाइम्बिंगमध्ये काय होतं ते. आज माळशेजच्या पायथ्याशी हॉटेलला थांबणार आणि उद्या माळशेज घाट चढणार. सो उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, कारण मागच्या वेळेला मी माळशेज घाट अर्धाच सोडलेला. उद्या मला पूर्ण करायचं आहे, त्यामुळे उद्याचा भाग बघायला विसरू नका. चढण आणि खराब रोड याची संगत काही सुटत नाही. चढणावर खराब रोड असले की वांदे होतात. सो आता माळशेज घाटाच्या रस्त्यावर इतका खराब रोड आहे बऱ्याच ठिकाणी, आणि आता चढणात पण खराब रोड आहे. सो दमछाक होते. मागे बघू शकता तुम्ही, एवढ्या वर आलोय, जाम मजा. मित्रांनो, आता मध्ये मध्ये थांबत आम्ही असे चिक्क्या विक्क्या खात आम्ही पुढे जातोय. आतापर्यंतची राईड तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आपल्याबरोबर हे सगळे जे दिसतात ते सगळे एकदम दिग्गज रायडर आहेत, एकापेक्षा एक आहेत सगळे. सगळ्यांशी बोलूया आपण नंतर. आणि भरपूर कमेंट करा, भरपूर लाईक करा, आणि सायकलची प्रेरणा देणारा पडली सायकल आणि सायकलची प्रेरणा देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. असं क्लायमेट कदाचितच मिळेल. मागे लांब वर कोण नाही आणि पुढे पण कोण नाही. सो मॅजिकल आहे हे सगळं. म्हणूनच मला सायकल चालवायला खूप जास्त आवडते. माझ्या बरोबरचे जे साथीदार आहेत ते पण मागे पुढे आहेत, बरेच लांब आहेत. लॉंग डिस्टन्समध्ये हे असं बऱ्याचदा होतं. प्रत्येक आपापल्या स्पीडनुसार चालत असतो. एक्का दुक्का गाडी येते मागणं. सो आणि आम्ही आता माळशेजच्या रोडला लागलो आहे. आजूबाजूला पूर्णपणे हिरवळ आहे आणि मस्त वाटतं, एकदम जबरदस्त वाटतंय. बघत राहा, एन्जॉय करत राहा, आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. इंडिपेंडन्स डेची सायकलची प्रेरणा देणारी माळशेज घाटातली सायकल सफर तुम्हाला कशी वाटली हे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. मध्ये स्टॉप घेत आम्ही असे मध्ये थांबत पुढे जातो. ये तुम्हाला पुढपर्यंत रांग दिसत असेल, सगळे रांगेत आहेत. मागे पण तुम्हाला लाईनीत दिसतील. काही किलोमीटर झाले की सगळेजण परत एकत्र होतो आणि परत सायकल चालवायला सुरुवात करतो, कारण नंतर मग गॅप पडतो. काही जण पुढे जातात, काही जण मागे जातात. मग 8-10 किलोमीटर झाले की सुरुवातीचा माणूस थांबतो आणि शेवटचा येईपर्यंत थांबतो, मग परत सुरू करतात. म्हणजे ब्रेक पण झाला आणि सगळेजण एकत्र पण राहिले. सो ही मजा असते लॉंग डिस्टन्स आणि ग्रुप राईड्समध्ये. सो मंडळी, आता चहा घेऊन निघालोय. सायकलची हालत बघा, आणि सगळे मंडळी आता रेडी झालेत एकदम जोशमध्ये. आता 10-15 किलोमीटरने आम्ही परत लंच करायला थांबणार आहोत सगळेजण मुरबाडला. सो ऑल आर एकदम सुपर फाईन, आणि आता चालू करतोय सगळेजण. सो चला तर मग पुढे भेटूया लंच करायला. सो मुरबाडमध्ये पोचलोय, आणि मुरबाडमधल्या मार्केटमध्ये थोडंसं ट्रॅफिक भेटलंय. कैसा बाय? मस्त सिनिक रोड लागलाय. तुम्ही बघू शकता, मागे पुढे सगळीकडे बघू शकता. सो आय एम एन्जॉईंग दिस राईड नाव. पाऊस थोडा हलकासा ड्रॉप्स पडत आहेत, जोरात नाही. आज अख्खा दिवस पाऊस नाहीच आहे जोरात, पण ठीक आहे. ऊन पण नाही आलंय, त्यामुळे प्लेझेंट आहे जरा. सिटीच्या बाहेर पडून आता मस्त हिरवळ,
असणाऱ्या ठिकाणी सायकल चालवतोय। लांबवर तुम्ही बघू शकता मस्त घरं, गावातली घरं दिसत आहेत तुम्हाला सगळे। मित्रांनो, हा रस्ता जरी दिसायला सरळ दिसला ना तरी कडक चढण आहे। आता 2425 वर चालवतोय। बऱ्यापैकी चढण आहे आणि एकदम ग्रॅज्युअल आहे, म्हणजे हळूहळू वर जातोय, हळूहळू वर जातोय। थोडीशी ह्युमिडिटी वाढली आहे त्यामुळे आता घाम पण येतोय मस्तपैकी। पाऊस पडला पाहिजे जरा, मजा येईल। सो माझ्या पुढे गीता आहे, त्याच्या पुढे गाडगीळ सर आहेत। मंडळी, हा छोटासा रोड आहे आणि या छोट्याशा रोडमध्ये खड्डे नसले तरी देखील मागून येणाऱ्या गाड्या इतक्या जोरात येतात की हवा लागून तुम्ही हलताय। सो फार काळजीपूर्वक सायकल चालवायला लागते आपल्याला। इकडे मी दोन्ही साईडला मिरर लावलेत, तुम्ही सायकलवर बघू शकता, आणि या मिररमुळे मला मागून येणारी गाडी बरोबर दिसते आणि मग मी माझी मूवमेंट बदलतो, थोडा लेफ्टला जातो आणि अशा पद्धतीने आपण ह्या रोडवर, सिंगल लेन रोडवर सायकल चालवतोय। सो सगळी मंडळी आपल्या मागे दिसते तुम्हाला आणि आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी। आता आपल्या बाजूला आपल्या बरोबर किंग मेकर आहेत, जबरदस्त, कमॉन, पनवेलकर जिंदाबाद, जय हो जय हो। सो आता श्री कृपा ढाब्यामध्ये आम्ही सगळेजण मस्त जेवून निघालोय। संध्याकाळचे किती वाजले? 4। तो अभी जाएंगे होटल में और धमाल करेंगे और 1 घंटा 1.5 घंटा लगेगा होटल जाने के लिए। 22-25 किलोमीटरला हॉटेल आहे। चला भेटूया हॉटेल मध्ये। ओके सर, बाय 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 बाय। सो जस्ट जेवलोय, मस्तपैकी भरपेट जेवलोय, सकाळपासून काय जास्त काय खाल्लं नव्हतं। सो आता एकदम छान अशी थंडगार हवेची सुळूक लागते आणि आजूबाजूला तर तुम्ही निसर्ग बघू शकता। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला कितपत दिसते माहित नाही, डाव्या बाजूला उजव्या बाजूला एक छान असा डोंगर आहे आणि त्या डोंगरावर पूर्ण असे ढग आलेत वरच्या साईडला। सो पूर्ण तुम्हाला जर दिसत असेल तर मस्त ढगबिग आलेत त्या साईडला। सो आता रिअल मध्ये आपण मस्तपैकी अशा निसर्गरम्य ठिकाणी पोहोचतोय। समोर बघू शकता तुम्ही, रस्ता पण छोटासाच आहे, फार मोठा रस्ता नाही आहे। सो जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतोय, सायकल चालतेच आहे। लांबवर तुम्ही बघू शकता डोंगरावर मस्त सगळे ढग आले खाली। बरेचशी ट्रेकर मंडळी पण आहेत आपल्या फॉलोअर्समध्ये। सो सांगा जर तुम्हाला या डोंगराचं नाव माहीत असेल तर। मित्रांनो, चारही बाजूला सुंदर असा निसर्ग आपण बघू शकतो आणि मागून आपले सायकलिस्ट पण येत आहेत, दाखवतो तुम्हाला। सो सगळे आपले सायकलिस्ट मित्र मागून येत आहेत। जरा चढ होता तर चढतायत सगळेजण, मस्त, एक नंबर। Very good. Hi, I'm Dennis with Mahesh. आठ किलोमीटर राहिलेत रिसॉर्टला आणि इथून पुढे 18 किलोमीटर माळशेज घाट। सो क्लाइंब बऱ्यापैकी सुरू झाला आहे आणि मजा येते, घामटा निघालाय। शेवटचे काही किलोमीटर मधला हा क्लाइंब आहे। मित्रांनो, समोर रोड बघा, एकदम असा अपडाऊन वाला रोड आहे। सो एवढा वर आलो घापकन,
सरांची चैन स्लिप झाली आहे. सो करून येतो. चलो पहुंच गए भाई, पहुंच गए. ये बाकी